ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन पहिले पेत्र याचा 3रा अध्याय 13 ते 15 ही वचने. पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 13 ते 15 ही वचने. तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्याच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. तर ख्रिस्ताला प्रभू येशू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन पहिला पेत्र त्याचा 3रा अध्याय 13 ते 15 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं, ह्या पहिल्या पेत्रामध्ये प्रेषित पेत्र विश्वासणाऱ्यांना छळ आणि विरोधाच्या काळामध्ये तो आम्हाला धीर देत आहे. प्रियांनो, योसेफाचं जीवन, योसेफाने कधीच आपल्या भावाचं अहित केलं नाही, परंतु भावांनी त्याचं अहित करण्याचं खूप ठाणलं. परंतु आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की परमेश्वराने योसेफाचं कधीच वाईट होऊ दिलं नाही. त्याला उंच आणि उंच आणि उंच आणि चांगल्याच ठिकाणी परमेश्वर त्याला घेऊन गेलेला आहे. आज आम्हाला ख्रिस्ती जीवन म्हणजे चांगुलपणाचा पुरवठा करणे आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी लवकर कार्य करतात, परंतु चांगलं करण्याचं म्हणलं तर खूप कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आज आम्हाला रोमकरास पत्र 12:21 मध्ये लिहिलंय की वाईटावर चांगुलपणाने विजय मिळवा. धार्मिकतेसाठी दुःख आमच्या जीवनामध्ये येणार आहे. आज बरेचसे लोक, जितके लोक भक्तीने जीवन जगत आहे ते सगळे दुःखातून जातील, सताव त्यांच्यावर होईल असं परमेश्वराचं वचन सांगतं. परंतु प्रियांनो, त्या दुःखामध्ये
आशीर्वाद लपलेले आहेत. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये जेव्हा पण दुःखातून आम्ही जात आहोत, समस्यातून आम्ही जात आहोत, तर प्रियानो, हा पराभव नाही. दुःख हे पराभव नाही. दुःखातून जाणं, त्याच्यावर विजय मिळवणं, ते आशीर्वाद असू शकतं. आणि त्या दुःखामध्ये जो स्थिर राहतो तो देखील धन्य आहे. एक विद्यार्थी होता, तो शाळेत रोज प्रार्थना करतो, म्हणून त्याची थट्टा रोज लोक उडवत होते, लेकरं उडवत होते, सर उडवत होते, पण तो रागाने उत्तर देत नव्हता. शांतपणे सांगतो की त्याला देवावर विश्वास आहे. त्याच्या शांत वागण्यामुळे इतरांना ख्रिस्ताची ओळख झाली. आज प्रियानो, तुम्ही आणि मी यदि शांत आहोत ना, एक दिवस तो येईल की ख्रिस्ताची ओळख सगळ्यांना होणार आहे. आज तुम्ही आणि मी परमेश्वराची जी ओळख लोकांना पटवून देतो, ते आपल्या स्वभावाच्या द्वारे आहे, आपल्या वागणुकीच्या द्वारे आहे, आपल्या बोलण्याच्या द्वारे आहे, आपल्या चालण्याच्या द्वारे आहे, आपल्या कर्तृत्वाचा त्या ज्या गोष्टी आहे त्याच्या द्वारे आहे. देवाचं वचन बी आम्हाला सांगतं कलसेकरास पत्रामध्ये 4 अध्याय 6 वचनामध्ये की तुमचे बोलणं कृपायुक्त असू द्या. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये किती देवाला, त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही किती जात आहोत. दुःखातून जात आहोत का, समस्यातून जात आहोत का, धन्य माना. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे. प्रियांनो, आज चला तर आपण प्रार्थना करू आणि त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो. प्रार्थना करतो प्रभू, आज प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो चांगुलपणा तू दे, चांगल्या गोष्टी बाळगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. ते नीतिमत्व ते आमच्या जीवनामध्ये वास करू दे प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही ख्रिस्ता तुला प्रभू मानून आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र मानणारे तुला व्हावं, असं तुझ्या दयेने आणि कृपेने होऊ दे. आणि आमचं जीवन प्रभू तू आशीर्वादित कर, धन्य कर, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. कोणा शोधीसी फार घाई घाई, माळी बोले कारडतीस बाई. कोणा शोधीसी फार घाई घाई, माया बोले मी करू गत काही, माया बोले मी करू गत काही. माझ्या प्रभूला ठेविले कोठे, माळी दादा, माळी दादा. तेव्हा माळी बोलला अगे मार्या, मार्या ओळखुनी म्हणे गुरुवर्या. तेव्हा माळी बोलला अगे मार्या, मार्या ओळखुनी म्हणे गुरुवर्या. भेट होताच म्हणे ना मार्या, भेट होताच म्हणे ना मार्या. माझ्या प्रभूला ठेविले कोठे, माझ्या प्रभूला ठेविले कोठे. माळी दादा, माळी दादा, माळी दादा, माळी दादा, माळी दादा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.